Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. आज गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी पिंपरी येथे शिवजयंती निमित्त शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल यांच्या मार्गदर्शनात शहरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. शहराध्यक्ष योगेश बहल आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे एक सर्वगुण संपन्न असे व्यक्ती होती. काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढून कितीही संकटे आली तर डगमगून न जाता त्यावर शिताफीने मात करत शिवराय हे केवळ राजे नव्हते तर ते एक प्रजेचे कैवारी होते. अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा त्यांनी चोख बंदोबस्त करत परकीय आक्रमकांना देशातून हकलून लावण्यासाठी त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपल्या सहकार्याच्या मदतीने बड्या शत्रूंची लढा देत एका वीरपुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केलं. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव असून छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहे. यावेळी महिला अध्यक्षा कविता अल्लाट आणि ॲडव्होकेट गोरख लोखंडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलं. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, महिला अध्यक्षा कविता अल्लाट, प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट गोरख लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, कार्याध्यक्ष विजय लोखंडे, मुख्य सरचिटणीस विनायक रणसुंबे, प्रदेश कार्याध्यक्ष ओबीसी ॲडव्होकेट सचिन औटी, माजी नगरसेवक प्रकाश सोमवंशी, नगरसेवक जितेंद्र ननावरे, नगरसेवक वर्षा जगताप, नगरसेवक मनीषा लांडे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय अवसरमल, सेवा अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, कामगार अध्यक्ष युवराज पवार, उपाध्यक्ष अमोल भोईटे, संपतराव पाचुंदकर, अभिजित अल्लाट, दत्तात्रय जगताप, भाग्यश्री मस्के, रीना तोरणे, अरुण पवार, ॲडव्होकेट निशा कांबळे, अर्बन सेल अध्यक्ष प्रदीप गायकवाड, कुमार कांबळे, ॲडव्होकेट वसंत कांबळे, सरविंदर सिंग बाला, पवन खराडे, संजय साळवे, बापू सोनवणे, विक्रम पवार, गणेश गायकवाड, धनाजी तांबे, सुनील अडागळे इत्यादी पदाधिकाऱ्यासह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर यांनी मांडलं, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.